आज माझ्याकडून असं काय होईल असं मला जराही कल्पना नव्हती. तर हा बघा, हा असा केक पडला माझ्याकडून आणि मी शॉक. तर माझ्याकडनं असं कधीच होत नाही. मी असे 2 अडीच किलोचे एकावर एक केक ठेवलेत, पण माझ्याकडनं कधीच प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही बघितला असेल, हा 2 टायरचा माझा फर्स्ट टाईम पडला असेल. त्याने माझ्याकडे 1च तास होता. तर 1 तासामध्ये मी पटापट रेडी केला आणि रेडी करून झाल्यावरती मॅमला लगेच मी डिलेवर करून आली. आणि हा जो थीम होता तो BTS थीममध्ये होता. मॅमला तसंच सेम होता. ते मला बोलले ह्याच्यामध्ये मला काही डिफरंट नको, फक्त एक नाव होतं ते मला फक्त समोर फ्रंट साईडला ॲड करायचं होतं. तर ते मी जसं मॅमने सांगितलेलं तसंच पूर्ण ॲड केलेलं. आणि सेम डेमध्ये 2 टायरच्या केकच्या ज्या ऑर्डर होत्या, तर एक तर मॅम स्वतः येणार होते घ्यायला आणि हा तर मलाच रेडी करून गावदेवीला ठाण्यामध्येच होतं, तर तिथंच मला डिलेवर करायचा होता. तर हा होता केकचा फायनल लुक आणि मॅमने मला जसं सांगितलेलं तसंच मी परफेक्ट रेडी केला आहे. आणि हा होता मॅमचा फीडबॅक. आणि खूप छान कस्टमर आहेत माझ्या, तर रेग्युलर आणि कस्टमर झाले आहेत. आणि हा आहे सेकंड केक, जो की ताई मला बोलली की तुला जसं वाटेल तसं बनव. माझा जो स्कूल फ्रेंड आहे ना, त्याच्या बहिणीचा मुलीचा पहिला बड्डे होता, तर तिने मला ऑर्डर दिलेली. तर मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आणि मला छान वाटत होतं. जरा ह्याच्या बटरफ्लायची कमी होती, तर लगेच बटरफ्लाय लावून टाकले मी ह्याच्यावरती. आणि ही ऑर्डर मला अर्जंटमध्ये आली, तर मला व्हिडिओ काढायला नाही जमलं, तर त्यांनी मला फोटो पाठवले, तसंच मी बनवलेलं. आणि हा नेरळचा होता, जो की कस्टमर स्वतः येणार होते घ्यायला. अँड थँक्यू फॉर